नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, अपडेट आहे ती शिक्षकेतर भरतीची. मुळात जर आपण पाहिलं तर शिक्षकेतर भरती बंद नव्हतीच. शिक्षकेतर भरतीचे दोन भाग होते. एक होतं सरळ सेवा भरती आणि दुसरा जो पार्ट आपण पाहिला तर तो होता पदोन्नतीचा. म्हणजे 50% पद ही सरळ सेवा भरतीने भरल्या जायची आणि 50% पदोन्नती भरल्या जायची. एक प्रकारे या पदोन्नतीचा आपला एक हक्कच या ठिकाणी होता. बऱ्याच जणांना याचा फायदा सुद्धा झालेला आहे. तर या संदर्भाने एक पुन्हा या ठिकाणी शासन निर्णय आला तो 2025 मध्ये, एप्रिल 2025 मध्ये. या शासन काय झालं होतं, परिस्थिती महाराष्ट्रात अशी झाली होती की बऱ्याच शाळेमध्ये पदोन्नतीस कोणी पात्र नसल्यामुळं जी पद होती ती रिक्त राहायला लागली होती. त्यामुळे शासनाला विनंती करण्यात आली आणि शासनानं सुद्धा त्या संदर्भाने हा GR काढलेला आहे 4/4/2025 रोजीचा, की त्या संदर्भाने त्यांनी असं म्हटलं होतं की ही पदं तुम्ही 100% सरळ सेवेने भरू शकता. परंतु एक 7 अटी त्या ठिकाणी त्यांनी घातल्या होत्या आणि त्या अटीचाच या पत्राशी आज महत्वाचा संबंध आहे. बघा, शिक्षकेतर पदभरतीबाबत हे जे आजचं पत्र आहे 28 मे 2025चं, आणि या पत्राच्या अनुषंगाने संदर्भ पहिला तोच दिलेला आहे की शासन निर्णय एप्रिल 2025चा. याची सुद्धा माहिती आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगतो. बघा, 4/4/25च्या शासन निर्णयानुसार ही सर्व पदं सरळ सेवेने भरता येतील, परंतु त्यासाठी 7 अटी त्या ठिकाणी शासनाने घातल्या होत्या. पहिली अट होती की अनुकंपात जर कोण मागणी केली असेल तर त्याला तुम्हाला त्या ठिकाणी संधी द्यावा लागत होती. नंबर 2, जर आपल्या स्टाफ पैकी आपले शिक्षकेतर बांधव म्हणजे शिपाई बांधव जर कोणी पदोन्नतीस पात्र असतील तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी होती. जर काही इच्छुक असतील तर, ते जर इच्छुक नसतील तर मग मात्र काही अडचण नव्हती. आता जर त्यांनी नकार दिला तर एक या नकाराचं एक त्या ठिकाणी प्रमाणपत्र बिंदू नामावली करता द्यायला लागणार होतं. एक शिक्षण अधिकाऱ्यांचं होतं आणि दुसरं संस्था चालकांचं सुद्धा या ठिकाणी होतं. आणखी अट त्या ठिकाणी पाहिली की ज्या अटीमुळे बरेच जण या ठिकाणी कन्फ्युज झालेले दिसतात. त्यामध्ये आहे किंवा शिक्षकांची भरती जशी पवित्र प्रणाली पोर्टलवर झाली त्याच आशयानं ही शिक्षकेतरांची भरती होणार का काय? मित्रांनो, नाही. मुद्दा असा आहे तो की जी शिक्षकांची पवित्र प्रणाली मार्फत भरती झाली त्यामध्ये रिक्त पदांच्या 80% पदं भरल्या गेली होती पवित्र पोर्टलवर. त्या आशयानं म्हणजे आपल्या शाळेत जेवढी शिक्षकेतरांची पदं असणार आहेत त्याच्या 80%च पदं या एकूण रिक्त पदाच्या 80% एवढी पदं आपल्याला त्या 7 अटींच्या अधीन राहून भरता येतील असा तो GR त्या ठिकाणी सांगतो. मग आता हे पत्र काय म्हणते तर बघा, पत्रातील आशय अतिशय महत्वाचा या ठिकाणी. आपण जी सध्या प्रक्रिया जी चालू होती आपली शिक्षकेतर भरतीची, ही चालू होती 2023-24च्या संच मान्यतेवर. परंतु आता कालच त्यांची मीटिंग झाली आयुक्त स्तरावर आणि सन्मान्य आयुक्तांनी त्या ठिकाणी आदेश दिलेत की आता यावेळेस 24-25ची संच मान्यता ही ऑनलाईन प्रक्रिया त्याची चालली आहे. म्हणजे विद्यार्थी पट्टसंख्येशी निगडीत आता किती पदं बसतात त्याचा व्हिडिओ मी मागे दिलाच आहे. म्हणजे आयुक्तांच्या आदेशानुसार आता ही 24-25ची संच मान्यता आपल्याला काही दिवसातच या ठिकाणी मिळणार आहे. ही संच मान्यता मिळाल्यानंतर त्याचा एक आढावा घेतला जाईल. त्यामध्ये जे काही पदाची रचना म्हणजे काही ठिकाणी मान्य पदांचं त्या ठिकाणी विचार केला जाईल. कुठे सरप्लस असतील आपले शिक्षकेतर बांधव तर सर्वप्रथम त्यांचं समायोजन होईल आणि तदनंतर आढावा घेऊन जे रिक्त पदं राहतील ते भरण्यास शासन त्या ठिकाणी परवानगी देईल किंवा एखादं पत्र निघेल. पण सर्वप्रथम म्हणजेच थोडक्यात जर बोलायचं झालं मित्रांनो तर 24-25ची संच मान्यता आधी मिळणार आहे. त्या अनुषंगानं अतिरिक्त पदांचं समायोजन त्या ठिकाणी होणार आहे आणि तदनंतर मग शासन पुन्हा एक पत्र काढेल ज्याची अपडेट नक्कीच माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुमच्यापर्यंत दिलंच. ही होती मित्रांनो शिक्षकेतर पद भरती संदर्भातली महत्वाची अपडेट. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.